रुपाली चाकणकर यांनी आपल्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। मीनाक्षी, शुभम, आपण पाहतोय की नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून आधीच रुपाली चाकणकर यांनी आपल्या महिला अध्यक्ष म्हणजेच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय की राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्ष पदाबाबत लवकरच सुनेत्रा पवार ह्या भूमिका घेतील अशी माहिती समोर येत होती। कारण मंगळवारीच आमदारांची बैठक पार पडली देवगिरी निवासस्थानी आणि त्या ठिकाणी निम्म्याहून जास्त आमदारांनी आणि नेत्यांनी जी आहे ती पक्षाची बदनामी रोखण्यासाठी चाकणकर यांचा राजीनामा घेणं योग्य राहील अशी भूमिका जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्याकडे व्यक्त केली होती। मात्र सुनेत्रा पवार अंतिम निर्णय घेतील असं देखील माहिती जी आहे ती समोर आली होती। आणि आता आपण पाहतोय की प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा हा रुपाली चाकणकर यांनी दिलेला आहे। खरं तर आपण पाहतोय की या संदर्भामध्ये त्यांनी एक ट्विट देखील केलेला आहे आणि ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका आधीच स्पष्ट केली असल्याचं देखील त्या म्हणतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।